आत्ताच तुझं माझं लग्न झालं आणि या सगळ्या दिनावर हा जलधर तुला घेऊन आला. पण एक तुझ्याबद्दल शंका आहे अंतरी. सांगे पण माझ्या अंतरी एक शंका आहे. मला एक सांग, पांडवन सम्राट काळनेमी महाराज यांची तू कन्या वैभवात वाढलेली. मग असं असताना तुझ्या सरोवरात काही राजराजेश्वरांची उपस्थिती असताना असं काय या जलधरात पाहिलं आणि म्हणून मागणीवर प्रत्येक स्त्रीच्या जीवनात ज्या पुरुषाची प्राप्ती होते ती नशिबात. बरोबर म्हटलं जातं दोघांचे लग्नाच्या गाठी देवलोकी मानले जातात. मानवी आता मला सांगा, माझ्या नशिबात माझ्या सौभाग्याचे धनी म्हणून तुमच्या बरोबर संसार करायला मला समाधान वाटेल. आता तुम्ही या श्रीमंत तसा आपली जावे श्रीमंती मृत्यूचे समान वाटते. तुम्ही जरी परिस्थिती गरीब असाल तरी त्या गरीबी सोन्याचा आणि सुखाचा संसार करायला समर्थ आहे. पण आणि मी तुला शब्द देतोय, तुझ्या बापापेक्षा सुखात तरी मला तुला ठेवता आलं नाही तरी कुठल्याही सुखाची कमतरता मी तुला वाचू देणार नाही. मला कशीही ठेवा, कुठेही ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार तिथे मी सुखाने सोडणार. आता मी इथं काढलं पाहिजे. हा जो वालुकामेतला दिन दिसतोय हेच माझं वैभव आहे आणि हेच माझं साधक खरंच. कारण पण ते त्यानंतर मला संसार करायचा आहे. या वालुकामेतला देशा हो अगं याला कारण आहे नाही इथंच राहायला आलो. एक काम माहितीये हे समोर दिसते ना, हा जो समोर दिसतोय हा तो ज्या जलधराचा बाप आहे. मी सागर पुत्रे म्हणजे हा सागर माझा पिताजी. म्हणजे नात्यात माझी मामांची आहे. बरोबर माझ्या नशिबात पुढे काय असेल हे मला त्यांनी सांगता येईल. पण मी आज सुखी आहे. मी स्वतःला सुखी समजते. अहो काय श्रीमंती म्हणून तुमच्याजवळ काही नसेल हा पण संसाराला मोठीसा आणि नव्या संसाराला सुरुवात करण्यासाठी ज्येष्ठांचा आशीर्वाद ठेवायचा. म्हणून तरी जाणलो हा समोर दिसणारा हा म्हणजे सागर हा माझा बाप आहे आणि म्हणून या आपल्या पित्याच्या आशीर्वादाची गरज आम्हाला माहिती नाही. मग हे पिताश्रींना प्रणाम करतो. हो पिताजी प्रणाम स्वीकार करावा, प्रणाम स्वीकार करावा. मामांची माझ्या नव्या संसाराला सुरुवात तुमच्या आशीर्वादाने विवाह झाला. पण विवाह झाल्यावर सागर मध्ये माझा पिताजी मंगलमय आशीर्वाद घ्यावा म्हणून मी झालो. अरे अरे ते दोन लाल बुंद गोळे हे दुसरे तिसरे कुणी नसून तुझ्या पिताचे हे आता जगात कुठला बाप आहे तो बाप आपल्या मुलाकडे विरोधानं आरक्षण येताना पाहिजे. मला सांगले पुत्रांचा आपल्या
ती कर्तव्य करतो. आमच्या नव्या संसाराला सुरुवात करण्याबद्दल मामाजींचा आशीर्वाद घ्यावा मला सांगायला आलं तुम्ही नमस्कार करायला माझ्या काही अपराध तर घडला नाही ना. वृंदे, अगं तुमचं लग्न झालं आणि तुम्ही इथं नमस्कार करण्यासाठी आलात. पिताश्री आरत कलेताना तुमच्याजवळ पाहताय कारण काय आहे? पण देव दानवांनी मिळून सागर मंथन केलं. त्या सागर मंथनाच्या वेळी तुझ्या पित्याला असह्य यातना झाल्या. आणि यातना झाल्या त्यानंतर त्या सागर मंथनातून जी रत्न बाहेर पडली देवदानवानी आपापसात वाटून घेतली. तुझ्या या पित्याने दुर्लक्ष केला. यातना झाला, अपमानही झाला. मग त्या अपमानाचा बदला एक पुत्र म्हणून अजूनपर्यंत तू घेतला नाही. एवढंच खरंय. आता तर तुझं लग्न झालंय, तू संसारात रममान होणार. म्हणजे त्यांचा अपमान बाजूला काढावे, त्यांच्या अपमानाचा बदला घेणारा त्यांचा पुत्र दुर्लक्ष करेल असं त्यांना वाटतं. देवतांनी माझ्या बापाला यातना दिल्या आणि त्या शब्दाने माझ्या पितृपालाचा सूपणा खावा लागेल. म्हणजे आमचं तुला आपलं लग्न झालंय, पण तो सुखापेक्षा आपल्या आई बापाला सुख केलं. हे मुलगाला नात्यानं माझा प्रीत आहे. माझी आई माझा बाप ते सगळं तर त्या माझ्या बापाची इच्छा पूर्ण करणं माझं काम नाही का? वा 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 जलधर, तुझ्या पित्याचा झालेल्या अपमानाचा बदला तू घेणार आहे. ऐकून बरं वाटलं आहे. मंगलमय आशीर्वाद सौभाग्यवती सुखाची स्वप्न पाहिली तुला कुलकही देईल. सुखमय नव्हतं नाही, पण बापाचा आशीर्वाद कसा आहे तर व्यवसाय झाला. आणि यासाठी बापाची इच्छा पूर्ण करणं, बापाच्या अपमानाचा पूर्ण करणं हे त्याला साध्य कर्तव्य. मी तुमच्या इच्छेविरुद्ध करणार नाही. पण माझी एक जाता लहान इच्छा प्रकट इच्छा करायची. काय म्हणू? तुम्ही परिस्थिती गरीब आहात ना असला तरी चालेल. पण स्वामी काय तुम्ही माझ्या सौभाग्याचं धनी म्हणजे माझं सर्व बरोबर आहे. तेव्हा माझी एक इच्छा आहे. पण नाही, मी परिस्थितीला जरी घरी बसलो तरी नवरा आहे आणि बायकोची इच्छा पूर्ण करणं हे नवऱ्याचं फ्रीद आहे. काय इच्छा तुझी बोल? एकच इच्छा. एक दिवस तरी या त्रैलोक्याची साम्राज्य म्हणून प्रत्येक जगात मला ओळखा एवढीच माझी इच्छा पूर्ण करा. पण नाही, शब्द येतोय तुला आदर करून सांगत नाही, पण लवकरात लवकर एक ना एक दिवस त्रैलोक्याची स्वामिनी तुला मी चांगला करतोय. यावेळी माझा कर्तव्य हात देत आहे. कोणतं कर्तव्य? तुम्ही थोडा तरी विचार केला का? काय कदाचित त्यावेळी तुमच्या जन्मदात्या पिताजी ना त्या साऱ्या देवतांनी दुःखही दिलं असेल. पण त्याचा बदला म्हणून तुम्ही सूड घेण्यासाठी घेणं जरुरी आहे. नाही योग्य नव्हे. तुम्ही जर त्या
देवतांबरोबर संघर्ष करता करता यशाची प्राप्ती झाली तर शंकाच नाही. पण समजा त्या दुष्ट देवतांबरोबर संघर्ष करत असताना तुम्हाला जर मृत्यू आला तर मी चिंता वाटण्यास स्वाभाविक आहे. विश्वातील सर्व विवाहित स्त्रियांना वाटतं आपल्याला मृत्यू यावा, सौभाग्यवती काय यावा. मैदानाच्या पंक्तीला बसण्याची कुणाची इच्छा नाही. राहू नको. तुझ्या पतीला मृत्यू नाही. मी अमर आणि अजिंक्य आहे. बोला. तुम्हाला काय वाटतं एवढ्या तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी तुमचं तुम्हाला आनंदासाठी होते म्हणजे अमृत्यू कुणाला नाही. या जगात या विश्वात जगात जन्म झालेल्याला मृत्यू हा ठेवलेलाच आहे. म्हणजे मला कळतंय या विश्वात शाश्वत काही तेवढ्या निर्माण होता सेवन आहे त्याप्रमाणे माझाही सेवन आहे. पण तुम्हाला सांगत तुम्हाला मृत्यू येईल. कोण अशी नवऱ्याची बायको नाही शकत. स्वतःच्या नवऱ्याचा मृत्यू समोर दिसत असताना त्या मृत्यूच्या आधारे निवडून देणारी या विश्वाती भाग्यवंत एकमेव एक स्त्री ती तू आहे. कारण तुझं सौभाग्य तुझ्या हाती आहे. माझा मृत्यू तुझ्या हाती. हा असं जर या जगात घडलं असतं ना तर जन्म मृत्यू या जगात कुणाला मुक्त झालं नसतं. म्हणजे आपण नवरा बायको जेव्हा दोन असलं तरी मन एक आणि हे सांगण्यापुरतं आहे. काय पण जेव्हा मृत्यू समोर येतो ना तेव्हा नवरा बायको कुठे कुणाला अडवू शकत नाही. नाही. हे मी स्वतःच्या मनानं बोलत नाही. ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी माझं जातक कर्म उत्पत्ती करणारी देवता म्हणजे ब्रह्मादेव त्यांनी केलं आणि त्यांच्या चमकाने की तुझा विवाह झाल्यावर जोपर्यंत तुझ्या पत्नीचं पाठीबंधत आहे सकाळ आहे तू अमर आहे. आणि ज्या दिवशी तुझ्या पत्नीचं पाठीबंधत आहे प्राप्त आहे त्यावेळी क्षमा आहे. मला माझा म्हणतो तुझ्या हाती. आता तुम्ही माझी थट्टा केलाय तेही तसं नाही. होय ना. या जगातील प्रत्येक पुरुषाचं भाग्य हे स्त्रीच्या पावित्र्यावर निवडलेलं असतं. जेव्हा माझं पावित्र्य भ्रष्ट होईल तेव्हा तुम्हाला मृत्यू ना जरूर पोचले. शाबास. आता मी तुम्हाला सांगते काय त्या देवतांपर्यंत जा. मी त्याला तुमच्या जन्मदात्या पिताची झालेला अपमान त्याचा आपल्या शब्दाप्रमाणे इच्छेप्रमाणे वागण्यासारखी न पेक्षा त्या दुष्ट देवतांबरोबर संघर्ष करावा लागत आहे. मी क्रोधाचा पूर्ण घाई आणि आनंदाची वार्ता करण्यासाठी पहिला पाऊल टाकेल तर तुझा महारी. पण माझ्या पावित्र्याबद्दल काय तुम्हाला संशय वाटायला म्हणून नाही. हा माझ्यासाठी तुम्ही परमेश्वर आहे. बरोबर. नात्यानं नवरा बायको असला तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी देव आहात. त्या पवित्र जगात साक्ष घेऊन सांगते माझा पवित्र सतेज ठेवण्यासाठी कोणतंही दिव्य स्वीकारावं लागलं तरी चालेल. पण ते हे करून त्याच्या मनात पावाचा लवलेचा शिवला नाही ते व्रत निश्चित सांगते माझा पवित्र सतेज ठेवी मी. तुझ्या प्रतिज्ञेनं जगदाला दुप्पट मिळालंय. या क्षणाला मी तुला अपमानाचा पूर्ण आनंदाची वाटा तुला काय चुकले वास्तविक हे यापूर्वीच घडायला कारण जन्मदात्या पिताची जवळ असलेली श्रीमती संपली.
खरंच